Hello everyone and welcome to our last part of boiler trouble. Within previous part we have discussed the three parts, that is boiler trouble, that is boiler corrosion, caustic embrittlement, and last one, that is the priming and foaming. And today's part we are going to discuss the last boiler trouble, that is scale and sludge formation within the boilers. Okay. When the steam it is in the evaporation process, when the steam it is generating within the boilers, the steam is going to evaporate. While evaporating the steam within the boilers, the concentration of dissolved salts it is going to be increased within that, and that concentrated salts are going to deposit into the inner surface of the boiler, and that deposits it or that precipitate it is present into the two forms in the boiler, that is in the form of scale and second it is the form of sludge. Okay, first of all we see what is sludge. Sludge it is the slimy sludge, it is a one type of deposits or the precipitate which is present into the inner parts of the boiler. Sludge म्हणजे काय? That is one type of a precipitate आहे. Sludge म्हणजे it is a one type of precipitate that is present into the inner portion of the boiler. Okay, the precipitate which is obtained or the deposit which is obtained, if it is soft, loose or slimy and non-adherent, that precipitate it is known as a sludge. म्हणजे तो precipitate कसा असेल? सॉफ्ट असेल, लूज असेल, स्लिमी म्हणजे चिकट असेल आणि तो नॉन अडहेरंट असेल. नॉन अडहेरंट म्हणजे काय? न चिटकणारा. त्या प्रेसिपिटेटला आपण काय म्हणायचं? स्लज. त्याचं सगळ्यात छान बेस्ट एक्झाम्पल आहे रेनी सीझन मध्ये जेव्हा पाणी गढूळ असेल, इम्प्युअर वॉटर असेल, त्यावेळी आपण काय करतो? त्या पाण्यामध्ये तुरटी फिरवतो. तुरटी फिरवल्यानंतर एक थोड्या वेळानंतर ते प्रेसिपिटेट ते बॉटमला सेटल होते. जो प्रेसिपिटेट ज्या प्रकारचा असतो त्या प्रेसिपिटेटला आपण स्लज म्हणायचं. म्हणजे तो कसा असतो? सॉफ्ट असतो, स्लिमी असतो आणि लूज असतो आणि तो कुठेही चिटकलेला नसतो. इट इज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ दॅट पॉट. सेम वे बॉयलरच्या त्या बॉटमला सॉफ्ट, लूज आणि स्लेरी आणि नॉन अडहेरंट न चिटकणारं प्रेसिपिटेट असेल त्याला म्हणायचं स्लज. ओके, त्याच्या अगेन्स्ट स्केल. स्केल म्हणजे काय? इट इज द स्केल, इट इज द हार्ड प्रेसिपिटेट, हार्ड अँड अडहेरंट. हार्ड अँड अडहेरंट प्रेसिपिटेट. अडहेरंट म्हणजे काय? हार्ड म्हणजे तो टफ असेल, इझिली तो रिमूवेबल नाही, हार्ड आहे, घट्ट आहे तो प्रेसिपिटेट. आणि अडहेरंट म्हणजे काय? तो त्या बॉयलरला किंवा त्या पॉटला चिटकलेला असणार आहे. दॅट इज नोन ॲज अ अडहेरंट प्रेसिपिटेट. स्लज इट इज द सॉफ्ट अँड स्केल इट इज द हार्ड प्रेसिपिटेट. अँड स्लज इट इज अ नॉन ॲडहेरंट म्हणजे न चिटकणारा प्रेसिपिटेट आहे आणि स्केल इट इज द अडहेरंट प्रेसिपिटेट. स्केलचं उदाहरण घ्यायचं असेल, सपोज हार्ड वॉटर आहे, आपण एखाद्या भांड्यामध्ये म्हणजे जर्मनच्या भांड्यामध्ये ते जर का हार्ड आपण कंटिन्युअसली बॉईल करत असेल, पाणी त्याच्यामध्ये उकळल्यानंतर काही दिवसानंतर काय होतं की त्याच्या बॉटमला किंवा त्याच्या साईडला, त्या पॉटच्या किंवा त्या बॉयलरच्या साईडला एक व्हाईट कलरचा डिपॉझिट्स दिसतं, पांढऱ्या प्रकारचा एक सारखा दिसतो. किंवा बॉटमला असेल व्हाईट कलरचा तो डिपॉझिट असेल किंवा जो हार्ड प्रेसिपिटेट असेल त्याला म्हणायचं स्केल. ओके, म्हणजे सॉफ्ट प्रेसिपिटेट स्लज, नॉन ॲडहेरंट प्रेसिपिटेट दॅट इज स्लज. म्हणजे स्लज बॉयलरच्या कुठल्याही पार्टला चिटकून राहत नाही, जस्ट इट इज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द बॉयलर. पण हा स्केल काय होतो? जेव्हा पाणी बॉयलरमध्ये इव्हॉपरेट होतं त्यावेळी काय होतं? हळूहळू जेव्हा पाण्याचा रेशो कमी होतो आणि डिझॉल्व सॉल्टचं प्रमाण वाढतं त्यावेळी पाणी इव्हॉपरेट होत असताना ते त्याच्याबरोबर काही सॉल्ट त्याच्याबरोबर कॅरी होतात आणि दे आर थ्रोन ऑन द इनर पोर्शन ऑफ द बॉयलर. बॉयलरच्या इनर पार्टमध्ये ते असे फेकले जातात आणि जे कूलर पार्ट आहे तिथे जाऊन ते डिपॉझिट होतात.
दॅट कूलर पार्ट अँड जे तिथे चिटकले जातात बॉयलरच्या साईडला, जो प्रेसिपिटेट किंवा जे डिपॉझिट असतं त्याला म्हणायचं स्केल. ओके. स्लज इट इज प्रेझेंट एट द बॉटम अँड वेअर द स्केल इट इज प्रेझेंट एट द साइड्स और द वॉल्स ऑफ द बॉयलर. आपण ते एक डायग्रामच्या फॉर्ममध्ये बघूया. आता आपण दोन प्रकारचे दोन बॉयलर्स बघूया. दिस इज द फर्स्ट बॉयलर अँड दिस इज द सेकंड बॉयलर. आता याच्यामध्ये काय होतं, जो काही स्केल आहे, स्केल म्हणजे आपण काय बघितले होते तर हार्ड प्रेसिपिटेट which are going to deposits on the side of the or inner portion of the boilers. Sometimes जेव्हा पाणी पूर्ण इव्हॉपरेट झालेलं असतं त्याच्यामध्ये फक्त सॉल्ट्स उरतात, that time also this scale it is going to deposit at the bottom of the boiler also. This is the water level. Here it is evaporation, that is fumes are taking place, steam it is going to generate there. This is the water. And these are the deposit of the scale. Okay, now we'll see the sludge. This is the water level and here water it is going to evaporate. Evaporation होत असताना काय होतं, इथे प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये जो बॉटमला राहतो नॉन अडेरेंट हा चिटकलेला आहे, पण हा दिस इज अ नॉन अडेरेंट म्हणजे न चिटकणारा स्लीमी soft and loose precipitate, it is present, that is known as a sludge. It is present at the bottom of the boiler. Boilerच्या bottom ला असेल. This is known as a sludge and this is known as a scale. Scale हा precipitate कसा आहे, adherent आहे. Adherent म्हणजे काय, तो बॉयलरच्या इनर पार्टला किंवा बॉटमला चिटकून राहतो, that is known as a scale. आणि जो स्मूथ असेल, सॉफ्ट असेल, लूज असेल आणि इट इज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द बॉयलर, दॅट इज नोन ॲज अ स्लज. ओके, हे आपण आता डेफिनेशन बघितले स्केलची आणि स्लजची. आता आपण त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट पॉईंट बघूया. पहिला तर डिफरन्शिएट पॉईंट हा डेफिनेशन मधूनच कव्हर होतं. डेफिनेशन मध्ये आपण बघितलंय पहिला पॉईंट तो काय झाला. आता सपोज दिस इज आय हॅव टेकन द फर्स्ट पार्ट, दॅट इज सपोज आपण स्लज घेऊया, स्लज आणि इकडे बघूया आपण स्केल. ओके, स्लज पहिला पॉइंट काय आहे स्लज मधला, इट इज अ सॉफ्ट स्लिमी अँड लूज प्रेसिपिटेट. दिस इज द हार्ड प्रेसिपिटेट और द हार्ड डिपॉझिट. सेकंड पॉइंट काय येईल याच्यामध्ये, इट इज नॉन अडहेरेंट अँड दिस इज सेकंड पॉइंट याच्यामधला, दिस इज अडहेरेंट. ओके, आता हा स्लज कुठल्या सॉल्ट्सने तयार होतो. स्लज साठी रेस्पॉन्सिबल असणारे सॉल्ट त्याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट अँड कॅल्शियम क्लोराइड. These three salts are responsible for the formation of the sludge, and for the formation of scale there are the two salts for the formation, that is calcium sulfate and calcium bicarbonate. ओके, म्हणजे स्लज फॉर्म होण्यासाठी हे तीन सॉल्ट्स रेस्पॉन्सिबल आहेत, दॅट इज मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट. आणि स्केलसाठी कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम बायकार्बोनेट, इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द स्केल फॉर्मेशन. ओके, तीन पॉइंट झाले. चौथा पॉइंट बघूया आपण. आता ही सॉफ्ट आहे, स्लिमी आहे आणि लूज आहे, त्यामुळे ते काय होतं इझिली रिमूव्हेबल आहे. साध्या सिंपल ब्रशनी किंवा पाण्याने वॉश केलं तर हा स्लज निघून जातो. पण आणि हा कसं नॉन ॲडहरंट आहे, त्यामुळे तो इझिली रिमूव्ह होतो. पण स्केल काय आहे, हार्ड आहे आणि तो ॲडहेरंट आहे. हार्ड असल्यामुळे तो सिम्पली पाण्याने किंवा वायर ब्रशनी तो आपल्याला रिमूव्ह करता येत नाही. इव्हन तो हॅमरनी जरी त्याच्यावरती आपण ठोकलं तरी पण तो स्केल निघणार नाही आहे. तर त्यासाठी हे आपल्याला काय स्मॉल सॉफ्ट वायर ब्रशनी सुद्धा हा रिमूव्ह होऊ शकतो. पण ह्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वी हॅव टू यूज डायल्यूट HCl.
स्केल रिमूव्ह करायचं असेल तर ते आपल्याला काय करावं लागणार आहे, तर डायल्यूट HClचा वापर केला, त्याच्यामध्ये तो स्केल डिझॉल्व्ह होतो अँड फ्रॉम दॅट वी कॅन रिमूव्ह द स्केल. ओके, अँड लास्ट पॉईंट बघूया डिस्टिंग्विशमध्ये. दिस इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड दिस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट, बॅड कंडक्टर ऑफ हीट. काय होतं, जेव्हा स्केल किंवा स्लश तयार होतो, स्लश तयार होतो तो काय असतो, सॉफ्ट असतं आणि लूज असतं. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हे बॉयलर घेतलं, बॉयलरमध्ये हे वॉटर आपण बॉईल करतोय, बॉईल करताना इथे स्टीम जनरेट होते. ठीक आहे, यावेळी आपण जेव्हा इथे हीट करतोय, सपोज इथे स्लज फॉर्म झाला, इथे जर का स्लज तयार झालेला असेल, तो स्लज कसा आहे, तो लूज आहे आणि सॉफ्ट आहे. लूज असल्यामुळे काय होतं, सम पार्ट ऑफ हीट इट इज गोइंग टू बी कंडक्टेड विदिन द बॉयलर. कंडक्शन होतं तिथे, कारण त्या स्लिपला, त्या स्लजला पार करून ते पुढे ते हीट निघून जाते, म्हणजे ते हीटचं तिथे कंडक्शन होतं आणि स्टीमचं जनरेशन होतं. पण आणि त्यामुळे इट इज द पुअर कंडक्टर ऑफ हीट. पण जो काही स्केल तयार होतो याच्यामध्ये, जो काही स्केल तयार होतो तो आपण बघितलाय, तो काय आहे, अडहेरंट आहे, तो एकदम चिटकून राहतोय. त्यामुळे द पार्टिकल्स आर स्ट्रॉंगली अटॅच्ड और स्ट्रॉंगली अडहेरंट ॲट द बॉटम ऑफ द बॉयलर. आता याच्यामुळे इथं काय होतं, धिस स्केल, आता स्केल जर असेल, धिस ॲक्ट ॲज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे इथून हीट ट्रान्सफरच होणार नाही. त्यामुळे काय होईल, इथं स्टीम जनरेशन होणार नाही. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द स्लज अँड द स्केल. स्लज हे काय, पुअर कंडक्टर ऑफ हीट आहे, व्हाईल स्केल इट इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट, बिकॉज this scale takes the precipitate or the deposit takes place, it is in the form of adherent. म्हणजे तो काय राहतो, स्केल जो आहे तो बॉटमला चिटकून राहतो, त्यामुळे तिथून हीट पास होत नाही. These are the main difference between the sludge and the scale. The question should be asked for the unit test for the 3 marks, that is give the distinguish point between the scale and sludge, or sludge and the scale. There are the five points to distinguish between the sludge and the scale. First, appearance of that precipitate or the sludge, that is this is soft, this is hard. Second one, it is a non-adherent, म्हणजे न चिटकणारा. दिस इज अडहेरंट, म्हणजे तो त्या बॉयलरला चिटकून राहतो, दॅट इज स्केल, दॅट इज अडहेरंट. थर्ड आहे, कुठले सॉल्ट्स रेस्पॉन्सिबल आहेत, इवन MCQsला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. These salts are responsible for the sludge formation and for the scale formation. Sludge formation साठी magnesium chloride, magnesium sulfate and calcium chlorides are responsible for the sludge formation, while calcium sulfate, calcium bicarbonates are responsible for the scale formation. Okay, आणि सगळ्यात हे काय सॉफ्ट असल्यामुळे तो इझिली वॉश केला की तो निघून जाईल. इवन वायर ब्रशनी हा स्लज वॉश आउट होतो किंवा रिमूव्ह होतो. पण हा स्केल जो आहे तो अडहेरंट असल्यामुळे, हार्ड असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला डायल्यूट HCl वापरावं लागणार आहे. आणि लास्ट पॉइंट, पुअर कंडक्टर ऑफ हीट. स्लज काय सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंटमध्ये डिस्टन्स असल्यामुळे तिथं काय तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं, त्यामुळे जे काही हीट आपण इथून ह्या बॉयलरमधून पास करतोय दॅट कॅन मूव्ह टुवर्ड्स द विदिन द बॉयलर. म्हणजे सम पार्ट ऑफ हीटिंग टेक्स प्लेस विदिन द विदिन द स्लज प्रेसिपिटेट. बट पण ह्याच्यामध्ये स्केलमध्ये काय होतं, स्लज इट इज द, दॅट इज स्केल इट इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट. का, कारण त्याचे पार्टिकल्स दे आर अडेहरंट टू द दॅट इज बॉटम ऑफ द बॉयलर. बॉयलरच्या बॉटमला ते चिटकून राहतं, त्यामुळे आपण जेव्हा हीट पास करतोय, त्या बॉयलरला हीट जेव्हा देतोय त्याच्यामधून हीट पास होत नाही. दॅट्स वाय स्केल आर द बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. दीज आर द 5 distinguished points between the scale and sludge. Now we'll see the what are the disadvantage of this formation of a
स्केल अँड स्लज विदिन द बॉयलर. बॉयलरमध्ये जर का स्केल आणि स्लज फॉर्म होत असेल तर काय होतं त्याचा आपण डिसएडव्हान्टेज बघूया. फर्स्ट डिसएडव्हान्टेज आहे फ्यूल. काय होतं याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये फ्यूल जास्त लागतं. का लागतं आपण आत्ताच बघितलंय. तिथे काय होतं पुअर कंडक्टर आहे त्यामुळे थोड्या फॉर्म तरी म्हणजे स्लज इट इज द पुअर कंडक्टर ऑफ हीट, तर त्याच्यामध्ये थोड्या फॉर्ममध्ये तरी हीट पास होते, पण त्याच्या बऱ्याच फॉर्ममध्ये हीट आपली तिथं काय होते वाया जाते. त्यामुळे काय होतं फ्युल्स आपल्याला ते जास्त लागतं किंवा वेस्टेज ऑफ फ्यूल टेक्स प्लेस विदिन दॅट. फ्यूल काय होतं इथं वेस्ट होतं, वेस्टेज ऑफ फ्यूल टेक्स प्लेस. आणि पुअर कंडक्टर आहे तर हीट वेस्ट होणारच आहे. त्याच्याबरोबरच जो काही तो बॉयलर आहे तो पूर्ण इफिशियन्सीने काम करणार नाही आहे, कारण हीट पूर्ण ट्रान्सफर होणार नाही, त्यामुळे स्टीम जनरेशन प्रॉपर होणार नाही. त्यामुळे तो जो बॉयलर आहे त्याच्या पूर्ण इफिशियन्सीने काम करणार नाही. हा झाला तर त्याचे डिसएडव्हान्टेज झाले. ओके. आणि तिसरं एक डिसएडव्हान्टेज आहे की या बॉयलरमध्ये काय होतं एक्सप्लोजन होण्याच्या पॉसिबिलिटी जास्त असतात. कसं होतं बॉयलरचं एक्सप्लोजन आता आपण मगाशी बघितलं होतं. हा बॉयलर आहे, हे बॉयलरमध्ये आपण काय करतो इथं पाणी बॉईल करत असताना स्केल आणि स्लज तयार होतं. आता इथे बॉटमला सपोज पूर्ण इव्हॉपरेट झाले, काही स्केल फॉर्ममध्ये काही प्रेसिपिटेट आहे, हा स्केल फॉर्ममध्ये, आणि हा लूज असल्यामुळे आपण जरासा वेगळ्या फॉर्ममध्ये दाखवूया, हे स्लज असेल. स्केल किंवा स्लज इथे बॉटमला जेव्हा तयार होतो आपण इथे त्याला हीट प्रोव्हाइड करतो. हीट प्रोव्हाइड करताना काय होईल इथं एक्सपान्शन ऑफ स्केल अँड स्लज टेक्स प्लेस. इथे ह्या बॉटमला त्या स्केल आणि स्लजचं एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन झाल्यामुळे इथं प्रेशर क्रिएट होतो. याच्या बॉटमला एक्सपान्शन झाल्यामुळे प्रेशर क्रिएट झाला आणि इथे आपण हीट प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे इथं अनइवन सरफेस झाला. तिथं स्केल आणि स्लजचं काय झालं अनइवन सरफेस झाल्यामुळे इथं प्रेशर क्रिएट झाला. प्रेशर आणि हे टेम्परेचर त्याच्यामुळे बॉयलरचं एक्सप्लोजन होतं. दिस इज द मेन ड्रॉबॅक ऑफ दॅट फॉर्मेशन ऑफ अ स्केल अँड स्लज विदिन द बॉयलर. दॅट इज द एक्सप्लोजन ऑफ बॉयलर टेक्स प्लेस. 3 डिसएडव्हान्टेजेस झाले. वेस्टेज ऑफ फ्यूल झालं, दुसरं झालं आपण काय बघितलं एक्सप्लोजन एक बघितलं, आणि इफिशियन्सी रिड्युसेस इफिशियन्सी ऑफ द बॉयलर. 3 drawbacks of the formation of a scale and sludge within the boiler, that is wastage of fuel. दुसरं आहे एक्सप्लोजन ऑफ बॉयलर टेक्स प्लेस. आणि थर्ड वन ते जे काही बॉयलर आहे त्याच्या पूर्ण इफिशियन्सीने काम करणार नाही, त्यामुळे काय त्याची मेंटेनन्स कॉस्ट वाढलं आणि आपल्याला स्टीम पण प्रॉपर जनरेट होणार नाही. दीज आर द डिसएडव्हान्टेज ऑफ द फॉर्मेशन ऑफ अ स्केल अँड स्लज विदिन द बॉयलर. मग आता याच्यावरती उपाय काय, याच्यावरती काय उपाय करायचा आपल्याला, तर काय करायचं आपल्याला हार्ड वॉटरच्या ऐवजी तिथे आपण काय करणार सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर जर का वापरलं तर तिथे स्केल आणि स्लज तयार होणार नाही. फर्स्ट ड्रॉबॅक आपण त्याच्यातून काढून टाकला. आणि काय करायचंय ब्लो डाऊन प्रोसेस करायचा. थर्ड त्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन काय आहे ब्लो डाऊन प्रोसेस. म्हणजे काय ब्लो डाऊन प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतोय इन बिटवीन आपण काय करायचं त्याच्यामध्ये जे काही स्लज तयार झालेला असेल किंवा त्या बॉयलरमध्ये जो काही स्केल तयार झालेला असेल तो वॉश करून टाकायचा. म्हणजे पाण्याने त्याला सिम्पली वॉश करायचं आणि बॉटमला असेल किंवा साईडला असेल ते सगळं स्केल आणि स्लज त्यातनं रिमूव्ह करायचं. दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज अ ब्लो डाऊन प्रोसेस. म्हणजे याच्यावरती आपण सोल्युशन काय बघितलं, हे जे काही प्रॉब्लेम्स आले त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन, पहिलं सोल्युशन आहे पहिल्यांदा आपण काय करणार इन्स्टेड ऑफ युझिंग हार्ड वॉटर वी हॅव टू यूज द सॉफ्ट वॉटर. त्याच्यामुळे स्केल अँड स्लज तयार होणार नाही. आणि लास्ट आहे ब्लो डाऊन प्रोसेस. म्हणजे मध्ये मध्ये आपण जेव्हा त्याच्यामध्ये स्केल अँड स्लज तयार होतं आपण पिरियडिकली त्याच्यामधले बॉटममधलं किंवा बॉयलरच्या साईडला जे काही स्केल आणि स्लज तयार झालाय दॅट वी हॅव टू रिमूव्ह पिरियडिकली. आणि ते रिमूव्ह केल्यामुळे रिमूव्हिंग द
स्केल अँड स्लज विदिन द बॉयलर्स दॅट इज नोन एज द ब्लो डाऊन प्रोसेस. म्हणजे सिम्पली वॉश करून आपण काय करू शकतो, त्या बॉयलरचा परत रियूज करायचा. दॅट्स ऑल अबाउट द स्केल अँड स्लज फॉर्मेशन विदिन द बॉयलर्स. ओके, थँक्यू.